संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही सिरीज आता चर्चेत आहे. हिरामंडी सिरीजमध्ये मल्लिका जानची भूमिका मनीषा कोइरालाने स्वीकारली आणि यानंतर मनीषा नेहमीच प्रसिद्ध होते त्याच पद्धतीने झाली आहे. पण तुम्हाला माहितीये का, मनीषा कोइरालाने एक खुलासा केलाय, तो म्हणजे रेखाबद्दल. ती म्हणते की या भूमिकेसाठी मी नाही तर रेखाला विचारण्यात आलं होतं, पण ते कसं हे तिला रेखाच्या फोनवरूनच कळालं. बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी हिरामंडी द डायमंड बाजार ही वेब सिरीज काढली आणि सगळ्यांची मनं जिंकली. या सिरीजमध्ये मनीषा कोइरालाचं तर कौतुक होतंयच, पण आपल्याला अनेक अभिनेत्री सुद्धा दिसतात. ही सिरीज पाहिल्यानंतर रेखाने लगेचच दुसऱ्या दिवशी मनीषाला कॉल केला आणि त्या म्हटल्या की 18 ते 20 वर्षांपूर्वी ही भूमिका मला ऑफर करण्यात आली होती, पण मला नेहमी विचार यायचा की ही भूमिका कोणीतरी माझ्यासारख्याच व्यक्तीने करावी आणि मी मनीषा तुझं काम पाहिलं आणि मला खरंच खूप समाधान वाटलं. तू खूप सुंदर दिसत आहेस, त्याचबरोबर तू भूमिका सुद्धा खूप छान वटवली आहेस. असं म्हटल्यानंतर मनीषाला गहिवरून आल्याचं मनीषा म्हणते. ती म्हणते इतक्या दिग्गज अभिनेत्रीकडून आशीर्वाद मिळणं तिच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर मनीषाने रेखा यांना देवी म्हटलंय आणि त्यांचं काम, कविता, त्याचबरोबर सुंदरतेची सुद्धा स्तुती केलेलं आपल्याला पाहायला मिळते. या वेब सिरीज मध्ये मनीषा कोइराला शिवाय सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्ढा, अदिती राव हैदरी, शर्मिन सहगल, ताहा शाह, संजीदा शेख, फरीदा जलाल, फरीदा खान, शेखर सुमन, अध्ययन सुमन सोबत सुद्धा अनेक काम केलेलं पाहायला मिळतंय. लाहोरच्या हिरामंडीवर असलेल्या या वेब सिरीजची सध्या प्रचंड स्तुती चालू आहे, तर दुसरीकडे काही लोक काही गोष्टींमुळे ट्रोल सुद्धा करतात. पण आजही तुम्हाला रेखा ही अभिनेत्री आवडत असेल तर तिची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते नक्की कॉमेंट करा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.